राम राम मित्रांनो. आज आपण नवीन प्लॉट मध्ये आलेलो आहे. तर टोमॅटोचा प्लॉट आहे. साधारणतः हा 20 तारखेची लागण आहे. आज 9 दिवसाचा झालेला आहे. तर प्लॉट चांगल्यापैकी छान आहे. कल्टर तर वापरलेलंच आहे थोडंफार प्रमाणामध्ये. तर प्रत्येक जण वापरतच आहे नर्सरीवाला. एवढं खत काय फेकून देणार नाही कोणी. फाटका तर बसतोच आहे, पण मग त्याच्यातनं आपल्याला बाहेर पण पडायचं आहे आता. तर ठीक आहे मित्रांनो. तर पहिली ड्रिचिंग करताना ह्युमिक घ्यायचं 200-500. 200 लिटरला 2-2.5 किलो 19-19 घ्यायचं. 3 किलो घेतलं तरी चालेल. त्याच्यानंतर रोको घ्यायचंय 200-250. या पद्धतीत ड्रिचिंग करायची. प्रत्येक झाडाला 50-100 मिली तुमचं लिक्विड पडेल या पद्धतीत घेत चालायचं आणि प्रत्येक झाडाला ड्रिचिंग करायची. ही झाली पहिली ड्रिचिंग. त्याच्यानंतर जमिनीनुसार दुसऱ्या ड्रिचिंगला जर जमीन बघून 13-40-13 आणि भूमिगोळ द्यायचंय, किंवा फॉस्फरिक जरी दुसऱ्या वेळेस ड्रिचिंग न करता डायरेक्ट ड्रिपनं सोडलं एकरी 1.5 तरी चालेल. त्याच्यानंतर स्लरी करायची. तर स्लरी का अशी करायची, काची करायची किंवा कशी वापरायची, तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल मित्रांनो. रामकृष्ण हरी.